नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 12 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026च्या अर्थातच आपली टी-ई-टी एक्झाम जी मित्रांनो 2026ची येत्या 23 जून रोजी मित्रांनो जी की आयोजित करण्यात आलेली आहे, तर त्या आपल्या परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण काही विषयानुसारचे अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत मित्रांनो आपण कव्हर करत आहोत. जर मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत नसतील मित्रांनो, फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला टी-ई-टीच्या आपल्या संपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळणार असतील व त्यासोबतच जे काही इतर महत्त्वपूर्ण अपडेट असतात ते देखील आपण तुम्हाला या ठिकाणी देत असतो. तसं मित्रांनो, तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील दिली आहे, त्यावर मित्रांनो जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी देखील संपूर्ण महत्त्वपूर्ण पीडीएफ्स वगैरे सर्व काही परिपत्रक असतात ते आपण त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देत असतो. मित्रांनो, आतापर्यंत आपण संपूर्ण विषयाचे अतिसंभव प्रश्नांची व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे. त्यामधला मित्रांनो आजचा गणिताचा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत, कारण का बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित हा विषय जो आहे खूप अवघड जातो, ज्यामुळे त्यांना स्कोअर जो की कमी मिळत असतो. परंतु मित्रांनो, तुम्ही जर आपले रेग्युलरली व्हिडिओ पाहत असाल तर 100% तुम्हाला मित्रांनो परीक्षेमध्ये यश येणार असेल, कारण का जे काही परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न आहेत, जे फॉर्मॅट असतात ते संपूर्ण काही तुम्हाला आपण या ठिकाणी कव्हर करून देत असतो, ज्यामुळे तुमची संपूर्ण प्रॅक्टिस या ठिकाणी मित्रांनो जी की होणारी असते. तर आजच्या आपल्या व्हिडिओच्या भाग 12 मध्ये देखील असेच काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत, तर काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो. तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला असा पहा की काय म्हणतो, जो की प्रश्न 1, एका आयताकृताची लांबी तिच्या रुंदीच्या दीडपट आहे, जी की दीडपट असून परिमिती 120 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताकृतीचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल. तर त्याचा आपल्याला काय विचारलेलं आहे यामध्ये, जे की क्षेत्रफळ विचारलेलं आहे, जे की किती चौरस सेंटीमीटर असेल असा जो आहे प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर मित्रांनो, असे प्रश्न सोडवते वेळेस जे तुम्हाला कच्च्या कामासाठी दिलेलं कागद असतं ते तुम्हाला जवळ ठेवणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, कारण का आपल्याला त्यावरच संपूर्ण काही मित्रांनो जो रफ आपला वर्क असतो तो त्या ठिकाणी मित्रांनो जो की आपण करत असतो. तर या ठिकाणी मी देखील एक रफ पेज घेतलेला आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण याची मांडणी करून सांगणार असेल की अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला नेमकं सोडवायचे कसे असतात. तर प्रथमतः आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, यामध्ये म्हटलेलं आहे की एका आयताकृत ची लांबी तिच्या रुंदीच्या दीडपट आहे म्हटलेलं आहे. किती? दीडपट. तर आपण या ठिकाणी काय करू सुरुवातीला, तर जी दिलेली रुंदी आहे या ठिकाणी आपण रुंदी काय मानू आपण, तर रुंदी जी आहे या ठिकाणी आपल्याला माहिती नाही, मग आपण रुंदी काय मानू, जे की आपण रुंदी या ठिकाणी जी आहे ते x मानू. तर लांबी रुंदीच्या दीडपट आहे, तर लांबी रुंदीच्या दीडपट आहे म्हणजेच काय या ठिकाणी लांबी किती होणारी असेल, दीडपट म्हणजेच की, तर लांबी या ठिकाणी किती होणारी, दीडपट म्हणजेच काय, तर 1 पॉईंट म्हणजे की आपण दीडपट दीड एक्स असं घेऊ, म्हणजे की 1.5x आपण या ठिकाणी घेऊ, या ठिकाणी दीडपट सांगितल्यामुळे. आणि परिमिती किती सांगितलेलं आहे, तर परिमिती ही या ठिकाणी जे की 120 सेंटीमीटर सांगितलेली आहे. किती, तर 120 सेंटीमीटर. आता हे संपूर्ण आपल्याला मिळालेलं आहे, आपण हे काढून घेतलं सुरुवातीला. आता मग सुरुवातीला आपल्याला यामध्ये परिमिती जे की काढावी लागणारी असेल, तर परिमिती, तर परिमितीचं सूत्र तुम्हाला माहितीच असेल. परिमितीचं सूत्र काय आहे, तर परिमितीचं सूत्र आहे 2 गुणाकारामध्ये ब्रॅकेट लांबी अधिक रुंदी. हे काय सूत्र आहे, हे जे आहे जे की परिमितीचं सूत्र आहे. तर IMP सूत्र आहे, कारण का आपल्याला परीक्षेमध्ये या टॉपिकवरचे बरेच सारे प्रश्न पाहायला मिळतात, त्यामुळे तुम्ही हा टॉपिक जो आहे जो की थोडक्यामध्ये तोंडपाठ करूनच ठेवा, कारण का सूत्र माहिती असलं तर तुम्हाला ह्याची उत्तरे जे आहे ते फटाफट काढता येतात. तर आपण या ठिकाणी आता सूत्र लिहून घेतलेलं आहे, संपूर्ण व्हॅल्यू देखील लिहून घेतलेली आहे. मग आता याची जी आपल्याला स्टेप बाय स्टेप याची संपूर्ण प्रकारे सोल्युशन्स काढायचं आहे, ज्यामधला जो पहिला स्टेप आपला कोणता येतो, जे की या ठिकाणी परिमितीच्या सूत्रानुसार जर आपण या ठिकाणी ठेवलं तर परिमिती किती आहे आपली, जे की 120 आहे. 120 बरोबर 2 गुणाकारामध्ये, जे की या ठिकाणी ब्रॅकेट या ठिकाणी जी की लांबी किती आहे, तर लांबी जी आहे जी की आपण घेतलेली आहे 1.5x, जे की या ठिकाणी प्लसला प्लस रुंदी किती आहे, रुंदी ही आपल्याला माहिती नाही म्हणून आपण या ठिकाणी एक्सला एक्स हे या ठिकाणी लिहून घेऊ. तर जे आपण या ठिकाणी मांडणी केलेली आहे का तेच यामध्ये आपल्याला ठेवायचं असतं. तर पुढे मग समोर 120ला 120 राहणार असेल, मग आपल्याला या दोघांचा जो काय आहे गुणाकार ह्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचा, जेणेकरून किती येतं, तर या ठिकाणी 2ला 2 राहील, गुणाकारात गुणाकारात जे काही या ठिकाणी किती होईल, x म्हणजे काही नाही म्हणजे त्या ठिकाणी x आहे, म्हणजेच या ठिकाणी किती होणार असेल, जे की 2.5x या ठिकाणी आपल्याला जो की मिळणार असेल. मग समोर काय या ठिकाणी या दोघांचा आपण जर या ठिकाणी समजा दोघांचा जर या ठिकाणी आपण गुणाकार केला तर किती येतं, जे की या ठिकाणी जे की 5x येतं आणि 120ला 120 हे राहणार असेल. मग x हे बाहेर जाऊन गुणाकारातून हे भागाकारामध्ये येईल. 120ला जर आपण 5ने डिवाइड केलं तर या ठिकाणी 5 2 10 पुन्हा 4 होतं, या ठिकाणी जे की किती होतं, जे की 24. म्हणजेच काय, तर x बरोबर आपल्याला किती मिळालेलं आहे, तर या ठिकाणी x बरोबर हे
24 आपल्याला मिळालेलं आहे. तर सुरुवातीला आपण x म्हणजे की आपण रुंदी तर या ठिकाणी काढलेली आहे. x म्हणजेच काय, तर ही या ठिकाणची रुंदी आहे. तर आपण ही रुंदी काढलेली आहे. आता आपल्याला दुसऱ्या पायरीमध्ये काय काढायचं आहे, तर दुसऱ्या पायरीमध्ये जी याची लांबी आहे ती आपल्याला या ठिकाणी आता व्यवस्थितरित्या कॅल्क्युलेट करून काढून घ्यायची आहे. तर आता आपला स्टेप 2 या ठिकाणी सुरू होतो, ज्यामध्ये आपण x बरोबर किती, जे की 24 या ठिकाणी मिळालेली आहे, जे की रुंदी आपण या ठिकाणी करू. त्यानंतर लांबी, आता लांबीमध्ये काय, मग 1.5 पॉईंट म्हणजे की आपण या ठिकाणी दीडपट म्हटलेलं आहे ना, मग आपण या ठिकाणी घेऊ दीडपट गुणाकारामध्ये जी आपली किती मिळालेली आहे या ठिकाणी जी रुंदी आहे ती आपण यामध्ये ॲड करू. तर या ठिकाणी आपण याचा दोघाचा गुणाकार केला तर किती येतं, 24 गुणिले 1.5 म्हणजे या ठिकाणी किती येतं, जे की 36 सेंटीमीटर. 36 सेंटीमीटर ही याची काय निघाली, मग जे की 36 सेंटीमीटर याची जी आहे ते आपल्याला लांबी देखील प्राप्त झालेली आहे. मग आता आपल्याला सुरुवातीला आता जे शेवटी काय म्हटलेलं होतं यामध्ये, तर याची आयताकृताचे आपल्याला क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं होतं. तर क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, मग क्षेत्रफळाचं सूत्र काय होणार असेल, लांबी गुणाकारामध्ये जे की रुंदी, या ठिकाणी हे याचं सूत्र आहे. तर आपण सूत्रामध्ये किमती बसू. लांबी किती निघालेली आहे आपली, जे की 36 सेंटीमीटर, आणि रुंदी किती आहे, तर जे की 24 आहे. तर या ठिकाणी आपल्याला 36 आणि 24 या ठिकाणी गुणाकार करून घ्यायचा आहे. 36 आणि 24चा जर आपण गुणाकार केला तर किती येतं, जे की या ठिकाणी जे 864. तर 864 चौरस सेंटीमीटर एवढं जे आहे याचं क्षेत्रफळ जो की होणार असेल. तर 864 सेंटीमीटर कुठं आहे या ठिकाणी, जे की 864 सेंटीमीटर, जे की 864 सेंटीमीटर आपल्याला प्रश्न क्रमांक पर्याय अ मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार असेल. तर 864 चौरस सेंटीमीटर हे जे आहे याचं जे की आयताकृताचं क्षेत्रफळ निघणार असेल. तर मित्रांनो, परीक्षेमध्ये देखील तुम्हाला जर प्रश्नांचा सोडवा करायचा असेल तर सोडवा करते वेळेस तुम्हाला प्रथमतः प्रश्नामध्ये काय काय सांगितलेलं आहे तुम्हाला तुमच्या रफ कागदावर व्यवस्थितपणे मांडून घ्यायचं आहे. त्यामध्ये सुरुवातीला काय, सेकंड स्टेजमध्ये काय, आणि थर्ड मध्ये काय, कशा प्रकारे मिळवायची जी किमती आहे तर ते तुम्हाला ह्या प्रकारे जे की सोडावा करावा लागणारा असेल. यामध्ये आपण काय केलं, सुरुवातीला संपूर्ण किमती मांडून घेतल्या, त्यानंतर परिमिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे प्रश्नामध्ये, त्यामुळे आपण परिमितीची व्हॅल्यू यामध्ये लिहून घेतली. त्यानंतर परिमितीच्या सूत्रानुसार सुरुवातीला आपण परिमितीमधून जी रुंदी आहे ती आपण या ठिकाणी मिळवून घेतली. रुंदीनंतर तीच रुंदी आपण लांबीमध्ये कन्वर्ट करून आपण त्याची लांबी देखील काढून घेतली, आणि शेवटी जे आहे जे क्षेत्रफळाचं सूत्र आहे, क्षेत्रफळाच्या सूत्रानुसार आपण जे या ठिकाणी जे की याच्या किमती माणूस शेवटी जे आहे हे क्षेत्रफळ मिळवलेलं आहे. तर जे आयताकृतीचं क्षेत्रफळ आपल्याला किती मिळालं आहे, तर जे की 864 चौरस सेंटीमीटर हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. तुम्हाला देखील मित्रांनो परीक्षेमध्ये या प्रकारेच अशा प्रश्नांचा सोडावा जो की करायचा आहे मित्रांनो. त्यानंतरचा आपण प्रश्न आपला दुसरा पाहू, जो की काय म्हणतो पहा या ठिकाणी. प्रश्न दुसरा, 720 रुपये ए व बी यांना असे प्रमाणात वाटले की ए ला बीच्या पट रक्कम मिळाली, तर ए ला किती रक्कम मिळाली. तर यामध्ये आपल्याला जी ए ला मिळालेली रक्कम आहे ती आपल्याला रक्कम या ठिकाणी जे की सांगायची आहे. तर ए ला नेमकं किती रक्कम मिळाली, ए बरोबर जे की किती रक्कम आहे ते आपल्याला या ठिकाणी जे की मांडायला विचारलेलं आहे. तर यामध्ये पहा, मूळ प्रश्नामध्ये आपल्याला किती पट दिलं, ए ला बीच्या डॅश पट म्हणजे की या ठिकाणी किती पट दिलं हे पट देखील आपल्याला स्पष्टता यामध्ये सांगितलेलं नाही. परंतु आपल्याला जे पर्याय आहेत ह्या पर्यायानुसार आपल्याला पर्यायानुसार याचं प्रमाण किती ठेवावं लागणार असेल, जे की 2:7 एवढं जे आहे याचं प्रमाण जे की असावं लागते, जेणेकरून आपल्याला याची बेरीज किती होईल, जे की बेरीज जी आहे आपल्याला या ठिकाणी 9 प्राप्त होणारी असेल. त्यामुळे आपण याला जे आहे ह्या प्रमाणामध्येच हे ठेवणार आहोत, जे की यामध्ये आपल्याला किती पट आहे हे आपल्याला स्पष्ट या ठिकाणी दिलेलं नाही. तर हा प्रश्न एक PYQ क्वेश्चन आहे बरं का, हा PYQ क्वेश्चन आहे, मागील TET एक्झाममध्ये विचारण्यात आलेला हा क्वेश्चन आहे, त्यामुळे आपण हा इन्क्लूड केलेला आहे यामध्ये मित्रांनो. तर पाहू आता याचा आपण सोडावा की नेमका कोणत्या पद्धतीचा होणार असेल. तर यामध्ये आपण समजा, यामध्ये काय करू आपण, समजा ए ला किती मानू, ए ला आपण जे आहे जे की 2, जे की ए ला आपण 2 ने भाग, आणि बी ला आपण कितीने देऊ, तर बी ला जे आहे आपण 7 ने भाग मिळवला तर किती येतं, जे की एकूण भाग किती येतं, जे की याचा 9 येतं एकूण भाग. म्हणून आता यानंतर याची आपण जे एकूण रक्कम आहे, एकूण रक्कम किती दिलेली आहे या ठिकाणी, एकूण रक्कम आहे 720 रुपये, आणि मग एका भागाची किंमत किती होणारी असेल, जे की एका भागाची किंमत किती होणारी असेल, जे की 720 ला जर आपण 9 ने भाग दिला तर किती येतं, जे की 80 या ठिकाणी येणारा असेल, कारण का 9/72 येतं, त्यानंतर शून्याला 0 म्हणून या ठिकाणी किती येतं, जे की 80 या ठिकाणी मिळणारे असेल. तर आता या ठिकाणी आपल्याला काय म्हटलं, ए ची रक्कम, तर ए ची रक्कम बरोबर किती होणार असेल, जे की 2 गुणाकारामध्ये 80 किती होईल, 160
60 रुपये. तर एची रक्कम किती होणार असेल मग, जे की 160 रुपये या ठिकाणी होणारी असेल, जे की आपल्याला पर्याय नंबर ड मध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार असेल. तर सेम तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो जे आहे परीक्षेमध्ये प्रश्नांचा उत्तरास तुम्हाला सोडावा त्या ठिकाणी करायचा आहे. कसल्याच प्रकारची घाई गडबड करायची नाही, गोंधळून जायचं नाही. फक्त आपल्याला प्रश्न कशा प्रकारे विचारलेला आहे ते समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. तर परत एक वेळेस सांगतो मी तुम्हाला, तर आपल्याला यामध्ये एची रक्कम काढायला सांगितलेली होती. पट जे आहे ते आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिलेलं नव्हतं, म्हणून आपण जे आहे जे की मूळ प्रश्नामध्ये पट दिलेला नव्हता, म्हणून आपण पर्यायानुसार 2:7 या प्रमाणे जे आपण जेणेकरून याचा भाग करून आपण 9 भाग होईल असा आपण केला. त्यानंतर आपण एला जे आहे 2ने भाग आणि बीला जे आहे 7ने भाग मिळवला आणि एकूण भाग किती झाला, तर जे की 9 या ठिकाणी आपल्याला मिळाला होता. मग एकूण रक्कम जी होती आपली 720 रुपये. 720 रुपये जे की एका भागाची आपण किंमत यामधून काढून घेतली. तर 720ला आपण जे आहे 9ने डिवाइड केल्यामुळे आपल्याला किती आलं, जे की 80 हे प्राप्त झालं. तर एची रक्कम जे की आपण या ठिकाणी 2ने जे आहे या ठिकाणी मिळवली. तर एची रक्कम किती आहे 2 गुणिले या ठिकाणी 80 केलं तर या ठिकाणी किती मिळालं, जे की 160 हे मिळालेलं आहे. म्हणजे जे की एला जी आहे ती रक्कम किती मिळाली, तर 160 रुपये जी आहे ती मिळालेली आहे. तर सिंपली तुम्हाला अशा प्रकारे सर्व गणिताचा सोडवा करायचा आहे मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा. प्रश्न 3 या ठिकाणी काय म्हणतो, पुढील प्रश्न, 2 अंकी 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 15 पट आहे. जर त्यांचा मसावी 17 असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती. तर आता यापैकी आपल्याला मोठी संख्या सांगायची आहे. तर हा देखील प्रश्न आपल्याला पाहायला मोठा आहे, परंतु करण्यासाठी आपण याचे सोडवण्यासाठी हा प्रश्न अतिशय शॉर्टमध्ये आहे मित्रांनो आणि सोपा देखील तेवढाच आहे. तर या ठिकाणी पाहू आपण याचा आता सोडावा करू या ठिकाणी. तर काय म्हटलेलं आहे आपल्याला या ठिकाणी दिलेली मसावी किती आहे, तर याची मसावी किती आहे, तर मसावी जी आहे जे की 17 आहे या ठिकाणी, जे की पाहू शकता 17 आहे. लसावी मसावीच्या किती पट आहे, जे की 15 पट आहे. लसावी ही कशी आहे, मसावीच्या इथं सांगितलेलं आहे आपल्याला जे की 15 पट. डायरेक्टली मी या ठिकाणी 15 पट घेतो, जे की 15 पट आहे. मग आता स्टेप 1 आपली सुरू होईल. यानंतर लसावी आपल्याला बरोबर किती आहे, लसावी जे की किती पट आहे, जे की 17 गुणिले या ठिकाणी 15 होणार असेल. कारण का, जे की लसावी हा त्याच्या मसावीच्या 15 पट दिलेला आहे, म्हणून मसावी किती आहे 17, त्याच्याहून 15 पट असल्यामुळे या ठिकाणी आपण या दोघांचा गुणाकार करून घेऊ. याचा गुणाकार घेतलेला आहे, थोडक्यामध्ये केलेला नाही परंतु घेतलेला आहे, जो की 15 पट असल्यामुळे. त्यानंतर आता आपण दुसरं स्टेप 2 मध्ये याच्या आपण असामायिक अवयवांचा गुणाकार करून घेऊ, जे की असामायिक अवयवांचा गुणाकार या ठिकाणी करून घेऊ. किती होईल, जे की असामायिक खर्च 15, जसे की या ठिकाणी किती होणार असेल, जे की 3 गुणिले 5 म्हणजे की 5 त्रिक 15 या ठिकाणी जे की आपल्याला मिळणार असेल. आता आपली पुढची स्टेप, तिसरी स्टेप काय होणार असेल, जे की लहान संख्या या ठिकाणी पहा, लहान संख्या. तर लहान संख्यामध्ये काय येईल, जे की 17 गुणिले 3 ही झाली याची लहान संख्या. आता मोठी संख्या काढण्यासाठी काय, तर 17 गुणिले 5 म्हणजे किती होणार असेल, जे की 85. म्हणजेच काय या ठिकाणी, जे की 85 हे जे आहे याचं उत्तर होणार असेल. तर त्याच्यापैकी मोठी संख्या कोणती आहे, तर ती आहे 85. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही अतिशय शॉर्ट टाईममध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहे ती काढू शकता. लसावी मसावी मित्रांनो हा अतिशय सोपा टॉपिक आहे. जर तुम्हाला या टॉपिकवर एक सविस्तर शॉर्ट ट्रिक पद्धतीने जर व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट बॉक्स मित्रांनो कमेंट करून सांगा. यावर तुम्हाला डिटेलमध्ये शॉर्ट ट्रिकमध्ये अतिशय कमी वेळामध्ये तुम्हाला याची अचूक उत्तरे कसे काढता येईल, कितीही अवघड प्रश्न आला, कितीही हार्ड प्रश्न आला तरी मित्रांनो तुम्ही त्याचं अतिशय सेकंदामध्ये उत्तर काढू शकता. जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहू, जो की प्रश्न आपला 4था या ठिकाणचा काय म्हणतो पहा. पुढील 4था प्रश्न, एका दुकानातील 5 दिवसांच्या विक्रीची सरासरी 1375 रुपये होती. 6व्या दिवसाच्या विक्रीमुळे सरासरी 1525 रुपये झाली. तर 6व्या दिवशी झालेली विक्री किती रुपये. तर 6व्या दिवशी झालेली आपल्याला या ठिकाणी जी विक्री आहे ती या ठिकाणी सांगायची आहे. तर हा देखील प्रश्न आपला तेवढा सोपा आहे जेवढा की आपण आता इतर प्रश्न पाहिलेले आहेत. तर यामध्ये देखील आपल्याला जास्त काय काटाछाटी करण्याची गरज नाही, कारण का संपूर्ण या ठिकाणी आकडे आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो. तर या ठिकाणी पहा, सुरुवातीला काय म्हटलेलं आहे की फर्स्ट स्टेजमध्ये 5 दिवसाची एकूण विक्री. तर 5 दिवसाची विक्री सरासरी किती आहे 1375. म्हणजेच काय, तर 5 दिवसांची विक्री 5 गुणिले 1375 बरोबर किती होतात 5 गुणिले 1375 जर केलं तर या ठिकाणी जे की 6850
रुपये हे होणारं असेल. तर 5 दिवसांच्या विक्रींची सरासरी ही आपण काढलेली आहे. पुन्हा म्हटलेलं आहे 6व्या दिवसाच्या विक्रीमुळे सरासरी 1525 रुपये. तर परत आपण या ठिकाणी 6व्या दिवसाची जी आपण एकूण सरासरी विक्री काढली तर या ठिकाणी 6 गुणिले 1525 मग परत यांचा आपण जर गुणाकार केला तर किती येतं, जे की 9150 रुपये हे होणार असेल. कितव्या, तर 6व्या दिवसाच्या विक्रीमुळे सरासरी जे की 1025 रुपये झाले. तर हे आपण याचं काढलेलं आहे 9150 रुपये. मग आपल्याला पुढे काय म्हटलंय, तर 6व्या दिवशी झालेली विक्री किती रुपये आहे, तर 6व्या दिवशी म्हणजे काय, हे दोन्ही दिवसामधून आपल्याला जे आहे या ठिकाणी जे की 6व्या दिवसाची काढायची आहे. मग काढायची आहे म्हणजेच काय, या ठिकाणी ह्या दोन्ही मधून आपल्याला वजा करून घ्यावं लागेल, ज्यामध्ये 9150 रुपये वजा 6875 या दोघांची आपण वजा जर केली तर 9150 मधून 6875 मायनस केले तर किती होतात, तर 2275 रुपये हे जे आहे या ठिकाणी जे की उरणारे असतील. 2275 रुपये आपल्याला पर्याय नंबर अ मध्ये जे की उत्तर याचं पाहायला मिळणार असेल. पाहू शकता मित्रांनो, अतिशय आपण सेकंदामध्ये याचं उत्तर जे आहे ते काढलेलं आहे. सुरुवातीला हे प्रश्न आपल्याला खूप मोठे वाटतात, खूप अवघड वाटतात, परंतु मित्रांनो जर तुम्ही याची रेग्युलरली प्रॅक्टिस करत गेला अशा प्रकारच्या प्रश्नांचे तर 100% मित्रांनो तुम्ही याचं उत्तर अचूक पद्धतीने कमी वेळेमध्ये जे की काढू शकता मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही TET एक्झामच्या परिपूर्ण A to Z तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली TET एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच मित्रांनो एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो A to Z तयारी आपण करून घेतलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला पूर्ण नवीनतम आपल्या TET अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड ॲक्युरेसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025च्या एक्झाममध्ये काही कमी गुणामुळे तुमचं जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीजची बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे, तर TETच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही PYQचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच आहे मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केली नसेल तर त्या विद्यार्थी मित्रांनी लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून मित्रांनो आपली स्पेशली बॅच जॉईन करून घ्या मित्रांनो. तुम्ही कितीही महागडे कोर्सेस जॉईन केले मित्रांनो, किती जरी क्लासेस लावले जरी, तोपर्यंत मित्रांनो जोपर्यंत तुम्ही स्वतःहून अभ्यास करत नाही, स्वतःहून संपूर्ण प्रॅक्टिस करत नाही, जोपर्यंत पेपर सोडवत नाही, तोपर्यंत मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये जे की कॉन्फिडन्स सोबत पेपर सोडवणं हे अवघड होत असतं. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो वाटतं की असं कमी आपला स्कोर येत आहे, आपला अभ्यास झालेला नाही, त्यांनी फक्त मित्रांनो आपली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करून घ्या. त्यामध्ये जेवढे काही फुल लेंथी टेस्ट आहेत ज्यामध्ये आपण 150 प्रश्न 150 गुणाची संपूर्ण प्रश्नपत्रिका ऍड करून दिलेल्या आहेत, त्यामध्ये तुम्हाला PYQ प्रश्न प्लस एक्सपेक्टेड असे दोन्ही स्वरूपाचे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन मिळणारे असतील. आणि त्यासोबतच तुम्हाला आपण जे काही टॉपिक वाईज टेस्ट आहे ते देखील ऍड करून दिलेले आहे, ज्यामुळे तुमचा खऱ्याखुऱ्या पेपरचा सराव व त्यासोबत मित्रांनो तुमची टॉपिक वाईजची देखील संपूर्ण तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारी असेल. ज्यांना कोणाला ही परीक्षा जी आहे TET एक्झाम 90+ स्कोर घेऊन क्रॅक करायचं असेल त्यांनी मित्रांनो लगेच आपली जी आहे स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घ्या आणि चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. टेस्ट सिरीजची लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक दिलेली आहे, ॲपमधून तुम्हाला संपूर्ण काही एनरोल करता येणार असेल मित्रांनो. त्यानंतर आपण पाहू पुढचा प्रश्न, जो की प्रश्न आपला 5वा असा आहे. 8 संख्यांचा मध्य 35 आहे. एक संख्या वगळल्यास मध्य 3 ने कमी होतो, तर वगळलेला अंक कोणता? तर यामधला आपल्याला वगळलेला अंक सांगायचा आहे. तर मी रफ कागद या ठिकाणी मित्रांनो खूप सारी जागा ब्लँक आहे आपली, या ठिकाणी मी तुम्हाला सोडवून संपूर्ण सांगेल. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, 8 संख्यांचा मध्य किती आहे, तर 31 आहे. तर एकूण संख्या किती आहे त्या ठिकाणी, जे की 8 संख्या
एकूण आपल्याला सुरुवातीला याची बेरीज करून घ्यावी लागणार असेल, जे की या ठिकाणी आपण 8 संख्यांच्या एकूण बेरीज या ठिकाणी आपण काढली तर या पहा, जे की 8 संख्यांचा मध्य म्हणून तर 8 संख्यांचा मध्य म्हणजे 8 गुणिले या ठिकाणी किती होईल, जे की 35 होणार असेल. तर 8 गुणिले 35 जर आपण केलं किती येतं, 35 8 280 या ठिकाणी जे की येणारं असेल. 280 प्राप्त झालं. आता दुसऱ्या स्टेपमध्ये एक संख्या वगळल्यावर 7 संख्या उरल्या. तर एक संख्या आपण वगळली आहे, तर एक संख्या वगळल्यावर काय मिळालं, एक संख्या वगळल्यावर आपल्याला किती, जे की 7 संख्या उरल्या. 8 मधून एक संख्या वगळली म्हणजे 7 उरल्या. आता नवीन मध्ये याचा आपल्याला नवीन मध्ये काढायचा आहे. म्हणजेच काय, तर नवीन मध्ये म्हणजे 35 वजा 3 या ठिकाणी होणार असेल, जे की 8 संख्यांचा मध्य 35 आहे, बरोबर. मग एक संख्या वगळली, 8 मधून एक संख्या वगळली, तर वगळल्यास मध्य 3 ने कमी होतो. मध्य काय म्हटलं आहे, जे की 3 ने कमी होतं. म्हणून 35 मधून 3 आपण वजा केलं तर किती राहतं, जे की 32 या ठिकाणी राहणार आहे. आता पुढे म्हटलेलं आहे काय म्हटलं, तर वगळलेला अंक कोणता, तर यामध्ये आता 7 संख्याची आपल्याला जी आहे ती बेरीज करून घ्यावी. कारण या ठिकाणी आपण एक संख्या वगळलेली आहे म्हणून 32 आलं, जे की यामध्ये एक संख्या वगळल्यास मध्य 35 आहे. 35 मधून 3 वजा केलं 32 आहे. तर आपल्याला 32 गुणिले 7 या ठिकाणी करून घ्यावं लागणार असेल, ज्यामुळे किती होतं, जे की 224 या ठिकाणी येणार असेल. आता वगळलेला अंक आपल्याला यामध्ये काढायचा आहे. तर या ठिकाणी पहा, जे की 8 गुणिले 35 केल्यास आपल्याला किती मिळालेलं आहे, 280. आणि या ठिकाणी 3 ने वगळलेला आहे, जे की एक संख्या वगळल्यास मध्य 3 ने कमी होतो. या ठिकाणी मध्य कमी झाला, आपण 32 गुणिले 7 केलं तर किती आलं, 224. या दोघांची जर आपण वजाबाकी केली, 280 वजा 224 जर केलं तर किती येतं, जे की 56 या ठिकाणी होणार असेल. तर 56 या ठिकाणी आहे का, तर हो, 56 जे आहे आपल्याला पर्याय क्रमांक अ यामध्ये पाहायला जो की मिळणारा असेल. तर पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी काय होणार असेल, जे की उत्तर जे आहे ते होणार असेल. तर मित्रांनो अशा प्रकारे जे आहे तुम्हाला अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जे की सोडवायचं आहे. तर सोडवता येणार असेल मित्रांनो, फक्त तुम्हाला रेग्युलरली अशा प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. जेवढी तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल, जेवढा तुम्ही जास्त सराव कराल, तेवढाच मित्रांनो या प्रकारचे प्रश्न तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने सोडवता येणारे असतील. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा 6वा या ठिकाणी असा आहे मित्रांनो, दर शेकडा 4 दराने 31,250 रुपये मुद्दलाचे 3 वर्षात मिळणाऱ्या सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक किती. तर हा मित्रांनो क्वेश्चन तुमच्यासाठी आहे, स्पेशली क्वेश्चन फॉर यू मधला. जर तुम्ही मित्रांनो आपला मागील गणित व्हिडिओचा पार्ट पाहिला असेल तर त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला आपण या प्रकारचा प्रश्न कसा सोडवायचा आहे हे तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेलं आहे. कारण का बऱ्याच विद्यार्थ्यांना चक्रवाढ व्याज हा टॉपिक जो की अवघड जातो, तर मित्रांनो तुम्हाला त्यासाठी आपल्या मागील व्हिडिओच्या गणिताच्या पार्टमध्ये तुम्हाला याची संपूर्ण शॉर्ट ट्रिक सांगितलेली होती. जर तुम्हाला त्या व्हिडिओमधला हा प्रश्न समजला असेल तर मित्रांनो हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अचूक पद्धतीने जे की देता येणार असेल. तर मित्रांनो यामध्ये खाली याचे पर्याय देखील तुम्ही पाहू शकता. यापैकी अचूक पर्याय कोणतं होणार असेल, जर तुमचा अभ्यास झाला असेल, तुम्हाला गणित हा विषयामध्ये चांगले गुण मिळवायचे असेल मित्रांनो, याचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते की देऊ शकता. तर याचं उत्तर नाही आल्यास मी 24 तासानंतर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं उत्तर मित्रांनो कमेंट करून ठेवेल विथ स्पष्टीकरणासोबत. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न पाहू, जो की 7वा प्रश्न असा आहे. काय म्हणतो पहा, परस्पराशी पूरक असलेल्या 2 कोनांची मापे समान असतील तर प्रत्येक कोन किती मापाचा असेल. तर प्रत्येक कोन हा किती मापाचा असेल या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर हे देखील मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं होतं. याचं जेव्हा उत्तर होतं मित्रांनो जे की आपण काढलेलं होतं त्यामध्ये, तर 2 पूरक कोनाच्या मापांची बेरीज किती असते, 2 पूरक कोना मापांची बेरीज जे की 180 अंश जे की असते. किती असते, 180 अंश असते मित्रांनो. हे देखील मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं जेव्हा आपण वर्तुळावरचे प्रश्न सोडवत होतो. तर यामध्ये आपल्या प्रश्नात काय म्हटलंय, परस्पराशी पूरक असलेले 2 कोनांची मापे समान असतील तर या ठिकाणी म्हटलं म्हणजेच काय, तर 2 कोन या ठिकाणी कसे आहेत, जे की समान आहेत. तर 2 कोन कसे आहेत, दोन्ही कोन या ठिकाणचे समान आहेत. म्हणजेच काय या ठिकाणी काय होणार असेल, जे की समजा आपण या ठिकाणी x हे जर आपण मांडलं जे की त्या कोनांना, तर x प्लस एक्स बरोबर 180 हे होणार असेल. कारण का या ठिकाणी दोन्ही कोन समान आहेत म्हणून. आता आपण या ठिकाणी एक्स हे कोन मांडलेला आहे आणि एक्स प्लस एक्स म्हणजे किती होतात, 2x बरोबर जे की 180 या ठिकाणी होणार असेल. तर एक्स बरोबर आपण बाहेर काढून समजा 180 ला जर 2 ने डिवाइड केलं तर किती येतं, जे की 90 या ठिकाणी आपल्याला जे आहे ते मिळतं. म्हणजेच काय, तर यामधला जे की प्रत्येकी कोन किती मापाचा असेल, तर ते आहे 90 अंशाचा या ठिकाणी होणारा असेल. पर्याय नंबर या ठिकाणी ड याचं उत्तर जे की होणार असेल. तर अगदी मित्रांनो आपण सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे आणि तुम्हाला देखील काढायचं असेल तर मित्रांनो याची प्रॅक्टिस करत चला. तुम्हाला हे संपूर्ण प्रश्न मित्रांनो तोंडपाठ होणारे असतील. आपला प्रश्न क्रमांक 8वा आपण पाहू. 2च उमेदवार उभे असतील, एका निवडणुकीत ज्या उमेदवाराला 30% मते मिळाली तो
14,400 मतांनी हारला तर विजयी उमेदवाराला एकूण किती मते मिळाली. तर यामध्ये आपल्याला जो विजयी झालेला उमेदवार आहे त्याची आपल्याला एकूण किती मते मिळाली हे या ठिकाणी सांगायचा आहे. तर हे देखील प्रश्न मित्रांनो अतिशय सोपाच आहे. पहा, तर सुरुवातीला आपण प्रश्नामध्ये काय माहिती दिली आहे ते आपण लिहून घेऊ. तर निवडणुकीत एकूण किती उमेदवार आहेत, तर ते आहेत 2 उमेदवार होते, जे की आहेत किंवा होते. तर हारलेल्या उमेदवाराला किती जे की मते मिळाली, तर हारलेल्या उमेदवाराला जे आहे, जे की हारलेला उमेदवार मी लिहून घेतो या ठिकाणी, हारलेल्या उमेदवाराला किती मिळाली, तर 30% जे की मते मिळाली. तर आता तो किती मतांनी हारला आहे, तर हारलेल्या उमेदवाराला 30% मते मिळाली, तर किती मतांनी हारलेला आहे, तर तो जो आहे जे की 14,400 किती, तर 14,400 मतांनी जो की तो हरला आहे. तर या ठिकाणी आपला प्रश्न संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर आता आपण याची स्टेप बाय स्टेप संपूर्ण काही आता मांडणी करून आता स्पष्टीकरण काढू. तर विजयी उमेदवाराला किती टक्के मते मिळाली असतील मग, तर एकूण मते किती असतात, जे की एकूण मते म्हणजेच किती असतात, तर 100% असतात. किती असतात, 100%. जर हारलेल्याला 30% मते मिळाली, यामध्ये प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार जर हारलेल्याला 30% मते मिळाली असतील तर विजयी उमेदवाराला किती मिळाले असतील, तर आपण 100%मधून जर समजा 30% वजा केलं तर किती होतात, जे की 70%. म्हणजेच काय, तर जो विजयी राहिलेला उमेदवार आहे त्याला किती मते मिळाली असतील, त्याला जे आहे 70% मते मिळालेली असतील. आता दोघांमधील टक्क्यांचा फरक किती होईल ते आपण आता या ठिकाणी काढून घेऊ. तर विजयी उमेदवाराला हारलेल्या उमेदवारापेक्षा किती टक्के जास्त मिळाली, तर या ठिकाणी पहा 70% हे विजयी उमेदवाराचे आहेत आणि हारलेल्याचे किती आहेत, तर 30% आहेत. म्हणजेच काय, तर 70 मधून 30 वजा केले तर किती, जे की 40%. तर 40% मतांनी जो आहे, जो की विजयी उमेदवार हा जो आहे, जो की निवडून आलेला आहे, तर 40% मतांनी तो आघाडीवर आहे. आता आपण काय करू, मतांची संख्या काढू. तिसऱ्या स्टेपमध्ये मतांची संख्या काढू. तर या ठिकाणी पहा, प्रश्नात दिलेलं आहे की आपल्याला 14,400 मतांनी जिंकला किंवा समोरच्या व्यक्ती जो आहे तितक्याच मताने जो की हारलेला आहे. म्हणजेच काय, तर हे 40%, हे जे 40% आहे, 40% म्हणजेच काय, जे की 14,400 मते आहेत. 40%च म्हणजे काय, जे की 14,400 मते आहे, जो की तो एवढ्याने विजय झालेला आहे, जो की 40%ने जो की त्याच्याहून पुढे आहे. आता आपण विजयी उमेदवाराची एकूण मते काढू. विजयी उमेदवार जो आहे त्याची आता एकूण मते काढू, ज्यामध्ये जर 40% बरोबर 14,400 मते, तर 70% बरोबर या ठिकाणी किती, आपल्याला जे काय काढायचं आहे, तर या 70%चं काढायचं आहे, जे काही मतवारी जे की या ठिकाणी आहेत. मग आता आपण काय करू, याला आपल्या जो पॅटर्न रूल आहे त्यामध्ये मांडून घेऊ. तर विजयी उमेदवारची मते बरोबर या ठिकाणी 14,400 इंटू 70, 14,400 इंटू 70 पुन्हा डिवाइडमध्ये जो की 40 या ठिकाणी येणारा असेल. जी मते आपल्याला दिलेली आहेत, एकूण मते जो विजय आहे, त्यानंतर जो काही यामधला फरक आहे मतांचा तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. मग काय, आपल्याला याच्या कॅल्क्युलेशन नियमानुसार आपल्याला संपूर्ण काही मांडून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी 40ने या ठिकाणी जर आपण या ठिकाणी 14ला वजा केलं तर 0ला 0 या ठिकाणी कट, त्यानंतर किती होतं, जे की 360 गुणाकारामध्ये 70ला 70, 360 गुणाकारामध्ये आपण याचा गुणाकार जर केला तर किती येतं, 360 गुणिले 70 जर केलं तर या ठिकाणी 25,200 एवढं जे आहे या ठिकाणी येणारं असेल. तर विजयी उमेदवाराची मते किती आहेत, तर ती आहेत 25,200 हे होणारे असतील, जे की आपला पर्याय नंबर अ मध्ये याचं उत्तर जे की पाहायला मिळणार असेल मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे जे की काढायची असतात. त्यानंतरचा प्रश्न 9वा पहा, पुढचा काय म्हणतो, एका वर्तुळाचा परिघ हा 88 सेंटीमीटर आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती, तर त्याचं आपल्याला काय काढायचं आहे, क्षेत्रफळ या ठिकाणी सांगायचा आहे. तर हे देखील प्रश्न मित्रांनो तेवढं सोपं आहे, काय जास्त प्रमाणात अवघड नाही आहे. तर या ठिकाणी वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायला सांगितलेलं आहे, तर त्याचं परिघ आपल्याला या ठिकाणी किती दिलेलं आहे, तर 88 सेंटीमीटर हा दिलेला आहे. तर परिघ म्हणजेच काय, आपण परिघाचं सूत्र कशा प्रकारे लिहितो, तुम्हाला जर माहिती नसेल तर ते देखील तुम्ही माहिती करून घ्या, कारण का अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जातात, जेणेकरून तुम्ही परीक्षेमध्ये वर्तुळावरचे प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तुम्हाला सूत्र वगैरे माहिती नसतात, त्यामुळे तुम्ही जे मित्रांनो गोंधळून जाता. परंतु जर सूत्र वगैरे माहिती असतील तुम्हाला तर तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने याची उत्तरे काढू शकता. तर या ठिकाणी पहा, जो वर्तुळाचा परिघ आहे, आपल्या प्रश्नामध्ये काय काय माहिती दिली आहे ते तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आधी. तर आपला वर्तुळाचा परिघ दिलेला आहे, किती, वर्तुळाचा परिघ आहे जो की 88 सेंटीमीटर, किती, 88 सेंटीमीटर हा जो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे. तर आपल्याला स्टेप 1 मध्ये काय आहे, वर्तुळाची आपल्याला काय काढायचे आहे, जे की त्रिज्या काढू. सुरुवातीला वर्तुळाची आपण काय काढू, जे की त्रिज्याला आपण काय दाखवतो, आर म्हणजेच काय, रेडियस असं त्याला इंग्लिशमध्ये होतं. तर परिघचं सूत्र तुम्हाला माहिती आहे का, तर परिघचं सूत्र जर नसेल तर हे आहे,
2 पाया आर हे जे आहे परीघचं सूत्र आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. तर हे परीघचं सूत्र झालं. मग आपण याची किमती मांडून घेऊ. तर परीघ किती आहे, तर जे की 88 सेंटीमीटर, 2 गुणाकारामध्ये 22/7 गुणाकारामध्ये जे की आर. आपल्याला आर का आहे, कारण का आपल्याला त्याची त्रिज्या माहिती नाही. त्रिज्या माहिती नसल्यामुळे आपण आरला आर घेऊ. तर हे पाया म्हणजे काय, तर 22/7 हे जे आहे याचा पाया होणारा असेल, गुणाकारामध्ये 2ला 2. मग काय आपल्याला याचं संपूर्णाचं डिवायडेशन जे की करून घ्यायचं आहे, जे की 88ला 88 या ठिकाणी होणार असेल, 22 2 या ठिकाणी किती 44, 44/7 या ठिकाणी गुणाकारामध्ये जे की आरला आर हे होणारं असेल. मग काय आर हे बाहेर जाणारा असेल. मग या ठिकाणी 88 गुणाकारामध्ये 7 डिवाइड बाय 44, कारण का हे क्रॉस मल्टिप्लिकेशन होणारं असेल. त्यामुळे मग आता आपल्याला याचं संपूर्णाचं डिवायडेशन करून घ्यायचं आहे. तर याचं डिवायडेशन केलं 44 2 या ठिकाणी 88 होतात, म्हणून या ठिकाणी आरला आर गुणाकारामध्ये 2 गुणाकारात आणि 7, आर बरोबर 2 गुणाकारामध्ये 7 या ठिकाणी होणारं असेल. म्हणजेच काय, तर 7 दोन्ही 14. 14 हे काय झालं, 14 सेंटीमीटर याची काय निघाली, जे की 14 सेंटीमीटर हे सुरुवातीला याची त्रिज्या आपण काढून घेतलेली आहे. आता सेकंड स्टेपमध्ये काय काढू आपण, जे की वर्तुळाचं क्षेत्रफळ, आता जे की आपल्याला प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे. तर वर्तुळाचं क्षेत्रफळ, तर यासाठी एक सूत्र आहे. सूत्र कोणतं आहे, मग याचं देखील सूत्र आहे पाया आरचा वर्ग. हे जे आहे याचं सूत्र आहे बरं का, हे देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या क्षेत्रफळ काढण्याचं. तर मग आता आपण याच्यामध्ये किमती बसून घेऊ. पाया आरचा वर्ग म्हणजेच काय, तर 2 22/7 या ठिकाणी गुणाकारामध्ये आर किती निघालेलं आहे आपलं, जे काही याचं त्रिज्या म्हणून आपण, त्रिज्या किती निघाली आहे 14, म्हणजे 14 गुणिले 14. डायरेक्टली तुम्ही याचं वर्ग देखील वर्गमूळ देखील घेऊ शकता, त्यामध्ये नो प्रॉब्लेम. पण आपल्याला उत्तरे देखील त्यामध्ये काढता यायला पाहिजे. मग काय आपण या 7ने एकाला या ठिकाणी भाग देऊ, जे की किती होतात 22 गुणाकारामध्ये 2, कारण का 7 2 14 होतात, म्हणून गुणाकारात पुन्हा मग 14ला 14 या ठिकाणी घेऊ. मग परत आपल्याला जे आहे याचा गुणाकार करून घ्यावा लागणार असेल. मग गुणाकार कसा होतो, तर 22 2 किती होतात 44, 44 गुणिले 14 या ठिकाणी येणार असेल. तर 44 गुणिले 14 म्हणजे किती होतात, जे की 616. तर 616 चौरस सेंटीमीटर हे जे आहे याचं काय होणार असेल, जे की क्षेत्रफळ होणार असेल. आपल्याला पर्यायामध्ये दिसत आहे का, तर पर्यायामध्ये हो, यापैकी आपल्याला 616 चौरस सेंटीमीटर आपल्याला ड मध्ये पाहायला मिळत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला याचं जे आहे, जे की उत्तरे जे आहे ते सोडवावी लागणारे असतात. अशा प्रकारे प्रश्न मित्रांनो सूत्रामध्ये ठेवून तुम्ही सोडवलात तरच तुम्हाला हे सोपे वाटणारे असतात. शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून अजिबात तुम्ही वर्तुळाच्या प्रश्नाला जाऊ नका, कारण का अशा प्रकारचे जे बरीक वगैरे काढायचे प्रश्न असतात, तुम्हाला सुरुवातीला त्रिज्या काढून घ्यावी लागते, त्यानंतर मग त्याचं क्षेत्रफळ काढावं लागणार असतं. त्रिज्येचं सूत्र इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर जे की वर्तुळाचं क्षेत्रफळ त्याचं देखील सूत्र जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्ही जेवढे तुम्ही सूत्र वापराल तेवढंच तुमचं अचूक पद्धतीने उत्तर जे आहे मित्रांनो निघणार असेल. त्यानंतर पाहू आपला पुढचा प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक मित्रांनो आपला 10वा आहे. तर प्रश्न 10वा पहा, यामध्ये काय म्हणतो, एका वर्षापूर्वी मीना आणि माधुरी यांच्या वयाचं गुणोत्तर 3:4 होते, तर आज माधुरीचे वय 25 वर्षाचे आहे, तर मीनाचं वय किती. तर या ठिकाणी आपल्याला जे मीनाचं वय आहे ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर वयवारी काढते वेळेस देखील ज्यांची वय आपल्याला काढायला सांगितलेली आहे ते स्टेप बाय स्टेप मांडून घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. संपूर्ण मांडून घेतल्यानंतरच आपल्याला पुढचं जे की काढावं लागणार असेल. तर प्रश्नामध्ये काय काय माहिती दिली आहे मी संपूर्ण या ठिकाणी मांडून घेतो, त्यानंतर तुम्हाला संपूर्ण स्पष्टीकरण सांगतो. तर या ठिकाणी पहा, माधुरीचं आजचं वय किती आहे, तर माधुरीचं आजचं वय जे आहे 25 वर्ष. मी या ठिकाणी मा लिहितो, म्हणजे की माधुरी वय किती आहे, तर 25 वर्ष. हे कधीचं आहे, तर आजचं आहे. या ठिकाणी काय म्हटलं आपल्याला, जे की माधुरीचं आजचं वय 25 वर्षाचे आहे, तर मीनाचं वय किती. तर या ठिकाणी आपल्याला मीनाचं वय जे की काढायला सांगितलेलं आहे. तर 1 वर्षापूर्वी मीना आणि माधुरी यांच्या वयाचं गुणोत्तर जे की 3:4 होतं. म्हणजेच काय, तर 1 वर्षापूर्वी माधुरीचं वय किती होतं, जे की 1 वर्षापूर्वी जर आपण या ठिकाणी घेतलं तर 1 वर्ष पूर्वी किती होतं, तर ते होतं 24 वर्ष होतं. किती होतं, तर 24 वर्ष होते. तर 1 वर्षापूर्वी मीना आणि माधुरी यांच्या वयाचं गुणोत्तर किती दिलेलं आहे, तर गुणोत्तर हे जे दिलेलं आहे 3:4 एवढं जे आहे ते होतं. जर समजा जर 4 भाग या ठिकाणी बरोबर 24 वर्ष घेतलं, तर या ठिकाणी 1 भाग बरोबर किती होणार असेल, जे की 6 वर्षे जे आहे ज्या ठिकाणी मिळणार असेल. म्हणजेच काय, तर मीनाचं 1 वर्षापूर्वीचं वय किती होईल, जे की 3 गुणाकारामध्ये 6 होणारा असेल, जेणेकरून किती होतात, जे की 18 वर्ष. आणि मीनाचं जर आपण आजचं वय काढलं, मीनाचं आजचं वय किती होतं, जे की
18 प्लस 1 म्हणजे की 1 वर्ष, ज्यामध्ये किती होतात तर 19 वर्ष हे जे आहे ते होणारं असेल. म्हणजेच काय तर मीनाचं वय आजचं किती आहे तर ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 19 वर्ष जे की होणारं असेल. तर मित्रांनो आपले जे पुढील व्हिडिओ आहे तर जे की वयवारीवरचा आपला डिटेल व्हिडिओ एक येणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला याची संपूर्ण शॉर्ट ट्रिक प्लस फुल लेंथी आपण व्हिडिओ संपूर्ण त्यामध्ये समजून सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला वयवारीवरचा अजिबात कसल्या प्रकारचा डाऊट जो मित्रांनो राहणारा नसेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपण टॉप 10 क्वेश्चन पाहिलेले आहेत आपल्या या स्पेशली गणित सेक्शनवरचे. जर तुम्हाला संपूर्ण प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपली स्पेशली टीईटीसाठी असलेली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केला नसेल त्यांनी लगेच एनरोल करून घ्या मित्रांनो, चांगल्या आणि उत्तम तयारीसाठी. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.